Preview. Preview. सुखी संसारासाठी महत्त्वाच्या वास्तू टिप्स. श्री स्वामी समर्थ. काही घरांमध्ये तुम्हाला सतत भांडणं असल्याचं जाणवतं. काही घरांमध्ये सुखशांती आणि समाधानाचा अंशही नसतो. अशा वेळी आपल्याला काही वास्तुदोष असल्याचंही सांगण्यात येतं. पण तुम्हाला जर घरामध्ये सुखशांती राखायची असेल तर तुमच्या स्वभावासह तुमच्या घरात देखील काही वास्तुबदल करावे लागतात. त्यासाठी नक्की काय उपाय करायचे असतात याबाबतीत बऱ्याच टिप्स असतात. घरात आणि आपल्या ऑफिसमध्ये अथवा आपल्या आजूबाजूला सुख आणि समृद्धी हवी असेल तर त्यासाठी वास्तूचे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. या सगळ्या उपायांमुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होऊन वातावरण अधिक सकारात्मक बनवण्यास मदत मिळते. वास्तू नियमांप्रमाणे पूर्व आणि उत्तर ही दिशा अधिक ऊर्जात्मक आहे. त्यामुळे या दिशांना योग्य गोष्टी ठेवल्यास आरोग्य, समृद्धी आणि इतर शक्तींचा विकास होतो. नक्की काय आहेत घरात सुखशांती राखण्यासाठी वास्तुशास्त्र टिप्स ते आज आपण जाणून घेऊया. 1. घरात सकाळी काही वेळेसाठी भजन अवश्य लावायला पाहिजे. 2. घरात कधीही झाडूला उभे नाही ठेवायला पाहिजे, त्याला पाय देखील लावायचे नाही आणि त्यावरून जायचे देखील नाही, अन्यथा घरातील बरकत कमी होते. झाडू नेहमी लपवून ठेवावा. 3. अंथरुणावर बसून कधीही जेवण करू नये. असे केल्याने धनहानी होते. लक्ष्मी घरातून निघून जाते व घरातील वातावरण अशांत होते. 4. घरामध्ये जोडे चप्पल इकडे तिकडे फेकू नये किंवा उलटे पालथे ठेवू नये. असे केल्याने घरातील वातावरण तणावपूर्ण होऊन जात. 5. पूजा सकाळी 6 ते 8 च्या दरम्यान केली पाहिजे व पूजा करताना तोंड पूर्व किंवा उत्तरेकडे असायला पाहिजे. 6. पहिली पोळी गाईला दिली पाहिजे. याने देवता प्रसन्न होतात आणि पितरांना शांती मिळते. 7. देवघरात नेहमी पाण्याचा कलश भरून ठेवावा. 8. आरती, दिवा, पूजा अग्नीसारखे पवित्रतेचे प्रतीक साधनांना तोंडाने फुंका मारून विझवू नये. 9. मंदिरात धूप, उदबत्ती व हवन कुंडाची सामग्री दक्षिण-पूर्वांमध्ये ठेवायला पाहिजे, अर्थात आग्नेय कोनात. 10. घराच्या मुख्य दाराच्या उजवीकडे स्वस्तिक बनवायला पाहिजे. 11. घरात कधीही जाळे लागू देऊ नये. नाहीतर भाग्य आणि कर्मावर देखील जाळे लागू लागतात आणि अडचणींना तोंड द्यावे लागते. 12. आठवड्यातून एकवेळा नक्कीच समुद्री मिठाने पोछा लावायला पाहिजे. याने नकारात्मक ऊर्जा दूर होते. 13. प्रयत्न करा की सकाळी सूर्यकिरण तुमच्या देवघरात नक्की पोहोचली पाहिजे. 14. देवघरात जर एखादी प्रतिष्ठित मूर्ती असेल तर त्याची रोज पूजा केली पाहिजे. 15. झोपण्यापूर्वी पर्स किंवा वॉलेट डोक्याशी घेऊन झोपू नये. धन हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून धन नेहमी तिजोरी किंवा लॉकरमध्ये ठेवले पाहिजे. डोक्याशी पर्स ठेवल्याने वायफळ खर्च होतात आणि नात्यांमध्ये दुरावा देखील निर्माण होतो. म्हणून पर्स नेहमी कपाटात ठेवणे योग्य ठरेल. 16. अनेक लोकांना झोपताना औषध घेण्याची गरज असते आणि अशात विसर पडू नये म्हणून ते उशाखाली मेडिसिन ठेवतात. परंतु याने आरोग्यावर वाईट परिणाम होतात. म्हणून ही सवय लगेच सोडावी. 17. अनेक लोकांना सुरक्षित जागा म्हणून उशाखाली किल्ल्या ठेवून झोपण्याची सवय असते. आपल्या या चुकीमुळे आर्थिक परिस्थिती वाईट होऊ शकते. म्हणून आजच ही सवय सोडा. श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.